गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण आपला आजचा पॉईंट आहे 6 डिजिट नंबर आणि 7 डिजिट नंबर, जे असे अंक जे मिळून 6 वेळा रिपीट होतात. आता किती झाले? 1 2 3 4 5 6 अशा 6 असणाऱ्या अंकांना आपण 6 डिजिट नंबर असे म्हणतो. यात हे उदाहरण बघा, 1,43,106. म्हणजे हे किती झालं? मग आपण मोजताना कसं मोजणार? 1,43,106 रुपये. दुसरं उदाहरण आहे आपलं 7 डिजिट नंबर्स. यामध्ये हे कसे मोजणार आपण? 1,08,157 रुपये. हे आहेत आपले दोन. हे 2 पॉईंट आपण आज एक्सप्लेन करणार आहोत. दुसरा नंबर काय असू शकतो? समजा आपण लिहिला 1 4 3 4 5 झाले 1 2 3 4 आणि 1. तर हे कसे मोजणार आपण? 14,03,451 रुपये. असं हे झालं दुसरं एक्झाम्पल. आता आपण दुसरा पॉईंट काय शिकणार आहे? स्मॉलर दॅन आणि ग्रेटर दॅन. स्मॉलर दॅन जे असतं त्याच्याकडे एक टोक असं जे असतं, जेव्हा या 1 कडे आणि 5 आहे. आता 1 हा 5 पेक्षा कसा आहे? लहान आहे, तर त्याला आपण पुढं इंडिकेट करतो. आणि जी मोठी संख्या आहे त्याला आपण ह्या दोन तोंड त्याच्याकडे करतो. आता हे बघा, तिथं 10 आहे आणि इथं आहे 4. आता 10 मोठा का 4 मोठा? तर निश्चितच आपला 10 मोठा. त्याच्याकडे आपण कोणते तोंड करणार? 2 तोंड करणार. दुसरा म्हणजे 10 हा 4 पेक्षा मोठा आहे. तर हे हे केव्हा करणार? जेव्हा 10 आणि इकडे किती असेल? 20. त्यावेळेस 10 हा कसा अंक आहे? 10 हा 20 पक्के निश्चितपणे स्मॉल अंक आहे, कमी अंक आहे. त्यामुळे जे पुढचे टोक आहे ते 10 कडे करणार आणि जे दोन टोक आहेत ते आपण 20 कडे करणार.